बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, रोमन संख्याच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता? ठीक आहे, ए दिलेला आहे एम भागिले सी, बी आहे डबल एक्स व्ही गुणिले आय व्ही, सी आहे एक्स सी अधिक एक्स, डी आहे डी वजा सी डी. ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पर्यायावरून सॉल्व करावा लागतो. ठीक आहे, तर आता बघा मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, तर ती कोणती बघा, एल सी डी एम. आता एल सी डी एम म्हणजे काय असणार, तर एल या चिन्हासाठी आपण 50 हे अंक वापरतो, सी या चिन्हासाठी 100, डी या चिन्हासाठी 500 आणि एम या चिन्हासाठी 1000 हे अंक वापरायचे आहे. ठीक आहे, तर आता बघा याला जर लक्षात ठेवायचे असेल तर काय ठेवायचं, एल सी डी एम. आता ऑप्शन ए जर आपण चेक केलं तर एम आहे, एम लिहिलं. ठीक आहे, तर एम म्हणजे काय, तर एम बघा 1000 आहे, 1000 लिहून घेतलं. त्याच्यानंतर भागिले म्हटलं, भागिले लिहिलं. सी म्हणजे काय, तर सी या चिन्हासाठी 100 वापरतो, बघा 100 लिहिलं. 0 0 कॅन्सल करून टाकले, उरले किती 10. ठीक आहे, ए या ऑप्शनसाठी 10 आले, बी ऑप्शन चेक करा. एक्स एक्स व्हीसाठी काय आहे 25, गुणिले म्हणजे गुणिले लिहिलं आणि 4 दिलेला आहे 4, 25चा गुणाकार 4 सोबत केलं तर किती 100 आले. ठीक आहे, आता बघा आपल्याला ऑप्शन सी चेक करायचं आहे. सी मध्ये काय, एक्स सी अधिक एक्स. ठीक आहे, आता एक्स म्हणजे काय, तर 10, सी म्हणजे 100, तर बघा याला लिहिणार कसे, बरोबर की नाही. आता सी बघा एक्स 10 आहे, सी आहे 100. आता यामधून वजा करायची, कारण मोठी संख्या जर आधी आली असेल तर लहान संख्या त्यामधून वजा करायची. किती आली 90, अधिक आहे, अधिकला अधिक लिहिलं. नंतर एक्स म्हणजे 10, 10 लिहून टाकले. यांची बेरीज केली किती आली 100. ठीक आहे, सी ऑप्शनसाठी 100 आली आन्सर. आता डी ऑप्शन चेक करू. आता डी मध्ये बघा डी वजा सी डी आहे. डी म्हणजे काय, तर बघा डी साठी काय वापरलेलं आहे 500, तर आपण 500 लिहून घेतले. ठीक आहे, वजाचं चिन्ह वजा लिहून घेतलं. आता बघा सी आणि डी, डी हा काय मोठा रोमन आहे आणि सी छोटा आहे त्याच्यापेक्षा, तर बघा आपण काय करणार, मोठा जर आधी आलं असेल तर वजा बाकी करणार. बघा डी साठी कोणतं चिन्ह वापरतो 500. ठीक आहे, 500 लिहून घेतले. त्यामधून सी साठी जे 100 वापरतो आपण ते वजा केले, तर किती आलं आन्सर 400, बरोबर की नाही. डी साठी 500 आणि सी साठी किती 100. तर काय बघा, मोठी संख्या जर नंतर येत असेल, बघा सी डी आहे, डी काय मोठी संख्या, जर मोठी संख्या नंतर येत असेल छोट्या संख्येच्या, तर वजा बाकी करायचं आहे. करेक्ट, तर बघा आपण या ठिकाणी वजा बाकी केलं तर किती आलं होतं 400 आन्सर. मग आता आपण काय करणार, हे 400 बघा काय केलं, हे 400 आपण 500 या संख्येतून वजा करणार. ठीक आहे, तर किती येईल वजा बाकी 100. आता यामध्ये बघा आपल्याला काय विचारलं होतं, विसंगत पर्याय. मग यापैकी बघा ऑप्शन बी 100, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी सुद्धा 100 आहे. मग विसंगत काय असेल, ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये 10 दिलेला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचा आन्सर काय असेल, तर ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे. समजलं आता सर्वांना.